नमस्कार, रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इडली आणि सांबर ज्यांना आवडतो तो त्यांच्यासाठी स्वर्गच आहे। त्याच सांबारची चव वाढवण्यासाठी मी आज सांबार मसाल्याची रेसिपी शेअर करते। बाजारात सुद्धा मिळतो सांबार मसाला, पण आज आपण जो बनवणार आहे त्याने सांबार खूप छान होते आणि मोजक्या साहित्यामध्ये भरपूर मसाला तयार करता येतो। खूप सोपी रेसिपी आहे, 20 मिनिटांमध्ये होते। शिवाय 4 ते 5 महिने या मसाल्याला काहीही होत नाही। हवं तर हा मसाला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकताय। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग बघूया साहित्य काय लागतंय ते। तर इथे मी 4 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेत, 10 चमचे धणे घेतले, 1 चमचा मिरे, 5 चमचे तांदूळ, 5 चमचे उडदाची डाळ, 5 चमचे हरभऱ्याची डाळ, 5 चमचे तूर डाळ, 1 चमचा मोहरी आणि मेथी अर्धा चमचा आणि जिरे 3 चमचे घेतलेत आणि मुठभर कढीपत्ता म्हणजे 30 ते 40 पानं घेतलीत कढीपत्त्याची। हा सगळा मसाला आहे, इतकाच मसाला याला लागतो आणि याच्यापासून भरपूर असा सांबार मसाला तयार होतो। एक पॅन मी इथं गरम करत ठेवलाय। पहिल्यांदा धणे भाजून घेणार आहे। धणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे, भाजलेले लगेच कळतात। भाजल तसं त्याचा वास छान येतो आपल्याला आणि थोडासा कलर बदलायला आला की आपण हे धणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे। तर आता धणे भाजून झाले, मी काढून घेते ते धणे। ठीक आहे, आता आपण गॅसची फ्लेम लोच ठेवायची। जी मोहरी घेतलेली आहे 1 चमचावर आणि जिरे जे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आणि मेथ्या सुद्धा त्यामध्येच टाकायच्या आणि मिरे सुद्धा त्यामध्येच टाकायचे आणि हे सगळं एकत्र छान भाजून घ्यायचं। हे भाजलेलं आपल्याला लगेच ओळखतं, मोहरी अशी तडतडायला लागते तेव्हा ओळखायचं की आपला मसाला चांगला भाजलेला आहे आणि जिऱ्यांचा सुद्धा कलर थोडासा चेंज होतो। तर एक 2 ते 3 मिनिटात हे सगळं भाजून तयार होते आपलं। नंतर तांदूळ आणि डाळ भाजावीत। काय होतं, जोपर्यंत आपण मसाला भाजतो तोपर्यंत चांगली कढई गरम होते, तांदूळ डाळ सगळं छान भाजलं जातं त्यामुळं। आणि डाळीनंतर जर आपण मसाला भाजला तर तो करपू शकतो, कारण कढई खूप गरम झालेली असते। आता इथं तांदूळ पहिल्यांदा मी भाजते, ते छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यावे। एका मिनिटामध्ये सहसा हे भाजून होतात तांदूळ, छान असे थोडे फुगतात, त्याचा कलर चेंज होतो आणि ते नंतर गोल्डन व्हायला लागले की आपण काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने इथं आपला तांदूळ भाजला गेलाय चांगला, तुम्ही बघू शकताय त्याची अशी वाफ निघतीये आणि त्याचा कलरही चेंज झालाय आता। तर आता हा तांदूळ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपण डाळ भाजायला घेणार आहोत। तर आता आपण काय करायचंय, सगळ्या ज्या डाळी आहेत, उडदाची डाळ, हरभऱ्याची, तुरीची, सगळ्या एकत्र भाजून घेणार आहे। त्याच्याने आपला गॅसही वाचेल। आता पहिल्यांदा उडदाची डाळ मी टाकली आहे, नंतर हरभऱ्याची आणि तुरीची टाकायची आणि हे चांगलं खमंग कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं। डाळ भाजले हे आपल्याला लगेच कळून जातं, त्याचा थोडासा कलर गोल्डन होतो आणि त्या डाळीचा भाजल्यानंतर वास यायला लागतो, त्यामुळे ते लगेच कळून येतं भाजले किंवा नाही ते। तर इथं एक 2 ते 3 मिनिटात ह्या सगळ्या डाळी भाजून होतात आणि त्या सुद्धा भाजल्यानंतर थोड्या थंड होऊन द्यायच्या। त्यानंतरच आपण
त्या बारीक करून घ्यायच्या. नाहीतर काय होतं, जेव्हा तुम्ही गरम गरम डाळ मसाल्यामध्ये बारीक करता तेव्हा असे त्याचे गुठळ्या गुठळ्या त्यामध्ये राहतात. मसाला खराब सुद्धा होऊ शकतो, पाणी धरतं त्याच्यामध्ये. तर इथं आपली डाळ भाजून झाली आहे. साधारण 2 ते 3 मिनिटात ही भाजून होते. तुम्ही बघू शकताय कलर बदललाय आपल्या डाळीचा. एवढ्या कलरवर डाळ भाजून घ्यायची. आता हे सगळं थोडा वेळ थंड होऊन द्यायचंय. तोपर्यंत आपण कढीपत्ता आणि मिरची भाजून घेऊयात. प्रथम कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर शक्यतो हा मसाला करण्यासाठी तुम्ही ताजा कढीपत्ता वापरा. त्याच्याने काय होतं, कारण आपण खूप दिवस हा स्टोअर करून ठेवणार असतो, खराब होण्याची शक्यता असते जर जुना कढीपत्ता जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला कढीपत्त्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं त्याच्यामुळे. आणि आता मिरच्या आणि कढीपत्ता, थोडा कढीपत्ता भाजून तो कुरकुरीत झाला की त्यानंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्या लगेच भाजून जातात कारण त्यामध्ये मॉइश्चर नसते, त्या वाळलेल्याच असतात. दोन्ही पण चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं. दाबून असं बघायचं मिरचीला, ती भाजली का नाही कळतंय. आणि कढीपत्ता सुद्धा इथं आपला चांगला भाजलेला आहे. आता हे सगळं काढून घ्यायचं. आता एक 10 मिनिटं डाळ, कढीपत्ता, धने वगैरे सगळं थंड होऊन द्यायचं. आणि ते झाल्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घ्यायचं. तर 10 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर मी हे सगळं वाटून घेत आहे. पहिल्यांदा धने, मिरची आणि कढीपत्ता मी मिक्सरमध्ये घेतलाय आणि तो वाटून घेणार आहे. त्यानंतर जिरे, मिरे हे सगळं त्याच्यामध्ये टाकते आणि ते सगळं बारीक करून घ्यायचं आपण. आता हे सगळं एका बाउलमध्ये मी काढून घेतलंय. आता डाळी आणि तांदूळ मिक्सरला वाटून घेते मी. आता हे सुद्धा आपलं वाटून झालेलं आहे. तर आता जे मसाले आहेत ते बारीक केलेले आणि डाळ, तांदूळ हे सगळं एकत्र मिक्सरला पल्सला एकदा फिरवून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, सगळं एकत्र होतं. आता हा सगळा मसाला छान मिक्स झालाय. आपण आता तो बाउलमध्ये काढून घ्यायचा. हा मसाला अगदी स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने जर केला तर 4 ते 5 महिने टिकतो, याला काहीही होत नाही. बाहेरचा मसाला वापरण्यापेक्षा घरातला कधीही चांगला. तुम्ही हवं तर बाटलीमध्ये काढून किंवा बरणीमध्ये काढून फ्रीजला सुद्धा स्टोअर करून ठेवू शकताय आणि आपल्याला तो कधीही वापरता येतो. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही सांबार मसाल्याची रेसिपी झालेली आहे. अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे. धन्यवाद. बाय बाय.